आपण पाहत आहात LS मराठी। पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याकडे निर्यातदारांची पाठ। बांगलादेश आणि श्रीलंकेकडून कांदा आयातीस नकार। कांद्याचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं। आश्वासनं केवळ कागदावरच। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळकडून टीका। मुंबई पुणे सी लिंक बोगद्याला थोर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये टॉवरवर चढून तरुणाचं आंदोलन। प्रशासन घटनास्थळी दाखल। बीडमधील काडीव वडगाव येथे आयोजित जयसिंग केसरी 2026 भव्य बैलगाडा शर्यतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेचं सर्व स्तरातून कौतुक। सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक घरांची छपरे उडाली। विद्युत खांब आणि झाडं उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित। बीडमध्ये अल्पवयीन बलात्कार पीडितेला 10 तास ठेवलं ताटकळत। बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। महिला स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याचं सांगितलं कारण। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट स्वाक्षरी करून निवृत्त डॉक्टरच्या खात्यातून 9 लाख लंपास। क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांनी आरोपी महिलेसह अल्पवयीन मुलीला घेतलं ताब्यात। परभणीमधील नांदखेडा रोडवर असलेल्या बायपास परिसरातून 117 गोवंशाची सुटका। गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच 30 ते 40 पोलिसांनी टाकला छापा। जालन्यात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा। 11 गोवंशाचा मांस जप्त करत 13 जनावरांची सुटका। जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलिसांचा छापा। परभणीत नीट परीक्षेत नापास होण्याच्या भीतीपोटी 18 वर्षीय विद्यार्थ्यांची विष प्राशन करून आत्महत्या। प्रथमेश विनायक राठोड असं 18 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव। तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ। रायगडच्या मानगावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या। आरोपीला 24 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या। तपास सुरू। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा।